हाय हॅलो एव्हरीवन, कसे आहेत तुम्ही? सगळं मस्त मजेत, मी पण छान. पुन्हा एकदा नवीन स्वागत तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तुम्ही बघितलं तसं पहिला भाग इतका छान आम्ही एन्जॉय केली. जाताना पण चौघीच होतो, 8 जणींचा ग्रुप होता. आपण असो काही कारणास्तव चौघींचं कॅन्सल झालं, पण आम्ही चौघींनी जायचं ठरवलं आणि सक्सेसफुली आम्ही रन पण केला आमचा कार्यक्रम. फायनली आम्ही इथे आलो होतो रेन डान्स करायला. तर इथे बघू शकता रेन डान्सच्या इथे बापरे, सकाळी एवढं थंड वाटत होतं ना, पाणी अक्षरशः खूपच थंड वाटत होतं. आणि मी पहिल्यांदाच म्हणजे मला गरमी सहन होते, पण थंड म्हणाल तर अजिबात नाही. पंखा पण जमत नाही. ह्या लोकी नुसत्या बेधडक होऊन नाचत होत्या मस्तपैकी रेन डान्सच्या इथे. आपल्याला काय आपलं एवढं जमत नव्हतं, पण धरून बांधून का होईना त्यांनी घेतलं आहे आणि भाई नाचले आमची तुझी. आणि इथे नंतर बघा भाई आमची रिची म्हणाल तर धडाकेबाज एकदम केक डान्स काय करत होते आणि जुनी गाणी लागत होती, तिची फेवरेटच होती. मग काय डान्स आमचं काय थांबता कामा नाही. आणि ठुमके तर भाई आपले राहिलेच नाही पाहिजे. फुल एन्जॉय तर हिनीच केला असेल आमच्या ह्याच्यामध्ये. आणि डान्सर आहे भाई ही म्हणायला गेलं तर. वाटते का ती बरं? 2 मुलांची आहे, ती पण एवढे यंग मुलांची आहे ना, आहे की नाही संतूर मॉम आमची. मग काय झालं. त्यानंतर ह्या दोघी पुढे निघून गेल्या आणि हिचा डान्स मी रेकॉर्ड करत पुढे आलो. आणि त्यानंतर बघू शकता आम्ही हे संपलं की आम्ही तिकडे जात होतो, ते संपलं की तिकडे जातो. म्हणजे आम्ही आता वेव्हजवालं ते खेळून झालं होतं. त्यानंतर पुन्हा आलो. इथे काय नवीन राईड्स आहेत का तर बघायला गेल्यानंतर BK रिसॉर्टमध्ये फुल राईड्स तर आहेत, सगळ्या आहेत. बट आपल्याला कुठली घ्यायची आहे आपल्या ह्याच्यानुसार आपण हे करत होतो. आणि ही मोठ्या ज्या राईड्स आहेत ना, ते दुपारी 1च्या नंतरच चालू होणार होत्या. तोपर्यंत म्हटलं आपण बघूया इथे छोटं मोठं काय चालू होते. तर लहान मुलांसाठी पण खूप छान असे हे होते. आणि आम्हाला लेझी पूलच्या इथे पण जायचं होतं. बघूया म्हटलं कसं करता येईल ते. आणि त्यानंतर फायनली आम्ही उतरलो खाली छोट्या ह्याच्यामध्ये. त्यानंतर बघाल तर पूर्ण भिजलो होतो. नंतर मग ना उन्हामध्ये बसले होते मी, कारण की ना मला काही सहनच होत नव्हतं. इतकं थंड वाटत होतं ना का विचारूनच सोय नाही. हे लहान मुलांसाठी छोटासा पूल होता आणि मी इथे नेरवीला जास्त करून मिस केलं होतं, कारण की ती पण आली असती ना तर थोडा एन्जॉय केला असता. हे छोटे राईड्स आहेत छोट्या मुलांसाठी, त्यांना इतकं जमणार नाही. पण काय आमच्या छोट्या मुली काय ऐकत आहेत का बघा, यांचा डान्स काय थांबत नाही आहे बाई. आणि मला व्हिडिओमध्ये सारखं अगं माझा व्हिडिओ येऊ दे, ही तर भाई एवढी एक्साइटमेंटमध्ये आहे ना का विचारूनच सोय नाही. आणि फायनली मग काय आमचा दिबिडका असा आम्ही घातला होता ना का विचारूनच सोय नाही. त्यानंतर आम्ही ते सोडलं आणि त्यानंतर इकडे आलो थोडासा डान्स करण्यासाठी. मी यांचे व्हिडिओ शूट करत होती, कारण की मला ते दिलं होतं ना जे मोबाईलचं कवर, ते मला थोडा डाऊट जात होता. म्हटलं जर आपण हे पाण्यामध्ये जास्त गेलो आणि मोबाईल जर खराब झाला तर मग काय करणार भाई. उगाच म्हणलं ना 12ने की मुर्गी 8आने का मसाला, तसं नको व्हायला भाई. तर त्याच्यामुळे चुकीचं काहीतरी बोलली असतं, पण एक्सेप्ट करून घ्या. त्यानंतर मग ह्यांचं शूटिंग करत बसली आणि घेतला मोबाईल हातात आणि काढला. त्याच्यामुळे काय मी जास्त इन्वॉल्व ह्यांच्यामध्ये झाली नाही आहे, कारण की कॅमेरामन मीच असल्या कारणाने माझं शूटिंग मलाच करावं लागत होतं. आणि त्याच्यामुळे सारखं लॉक पण होतं, मोबाईल होत होता, त्याच्यामुळे सारखं खोलून दे गं लॉक, हे कर गं ते कर गं, ह्या सगळ्या गोष्टी 12 भानगडी येत होत्या. इकडे बघा हिचा तर काय एवढा एक्साइटमेंट होती ना का विचारून सोय नाही भाई. लोळून तिथं ते झोपायचं एवढ्या ॲक्टिव्हिटीज केल्या होत्या ना का विचारूनच सोय नाही. पूर्ण आडवी उतानी होऊन हे करत होते ना. मला इतका हसायला येत होतं ना, माझं हसू काय कंट्रोलच होत नव्हतं. आणि थोडं राग पण येत होता, बिकॉज काय माहिती आहे सगळे हे करत होते. आणि त्यानंतर मग यांचं सायकलिंगचं सेक्शन चालू झालं होतं आणि इथं काही जास्त पाणी नव्हतं, कारण की हे लहान मुलांचं होतं. मग काय आता छोट्या लहान मुली सायकलिंग खेळत होत्या. त्याच्यानंतर इकडे बघाल ना तर इकडे आणखी नाही काही इथे जास्त ना रश पण नव्हती, बिकॉज ना आम्ही ना म्हणायला गेलं तर ना फ्रायडेच्या दिवशी गेलो होतो. सॅटर्डे संडे जर गेलं असतं ना तर पाय ठेवायला जागा नव्हती. आणि हे बघा ही राईड जे आहेत ना ह्या सगळ्या छोट्यावाल्याच आहेत, पण मला तर थोडी भीतीच वाटत होती खेळायला. आणि इकडे बघा स्विमिंगचं पण चालू होतं, मॅडमनी तो क्लास पण लावलेला आहे. तर मग ती पण ट्रायल करत होती की चला बाबा प्रॅक्टिस करूया कसं येते काय नाही येते. तर ती तिथे ट्राय करत होती आणि मी मग माझं हे करत होते, आपली शूटिंगच काढत होते. त्यानंतर हे झाल्यानंतर इकडे उभे होत्या. म्हणजे प्रत्येक ठिकाणी काय ना काहीतरी ॲक्टिव्हिटी होतच होती. आणि जास्त गर्दी तुम्हाला इथे दिसणार नाही, कारण सगळ्यात पहिला आम्हीच गेलो होतो, त्याच्यामुळे जास्त काय हे दिसत नव्हतं. त्यानंतर आम्ही ना लेझी पूलच्या ह्याच्यामध्ये गेलो होतो तिथे बसण्यासाठी, पण ते काय चालू झालं नव्हतं. हे वेव्जवालं आहे, आम्ही वेव्जमध्ये आलो होतो. आणि टाईम टू टाईम नंतर 2-2 तासांनी ते चालू होणार होते. सगळ्यांनी स्विमिंगचे क्वेश्चन्स वगैरे घातलेले होते.
आणि जो तो आपल्या ह्याच्यावरती होता. आम्ही इथे पाठीमागेच थांबलो होतो कारण की मला भीतीच वाटत होती, खाली जर वाहून घेऊन गेलो तर. पण तेवढ्या वेव्स पण सोडलेल्या होत्या त्यांनी आर्टिफिशियल, बघितलं. सो हो गया ना झटका. सो त्याच्यामुळे थोडीशी भीती वाटत होती. म्हटलं काय होतं आणि काय नाही. आम्ही एकमेकींचे हात धरूनच बसलो होतो. आणि आणखीन एक गोष्ट सांगायची म्हणाले की मला, तर म्हणाल तर इकडे वेविंगचं पण होतं. आणि वेव्हचा मला पहिला पण अनुभव आला होता जेव्हा आम्ही पहिल्या रिसॉर्टला गेलो होतो ना आम्ही एकत्र, त्यावेळेस तिथं खूप मस्त असं वेविंगचं हे होतं. हिचं तर भरपूर मोठ्या मोठ्या होत्या, पण इतकं घाणपाणी झालं होतं ना खूपच. आणि त्याच्यामध्ये क्लोरीन असतं, त्याच्यामुळे तर आणखीनच दुर्दशा झाली होती. त्याच्यामुळे म्हटलं आता काय करता येईल. आणि त्यानंतर म्हणाल तर लॉकरला पण पैसे, सगळ्या गोष्टीला पैसे, इथे खूप पैशांचा हे झाला होता. मग हिने घेतला मोबाईल माझ्या हातातून. थोडी मी एन्जॉयमेंट केली, बिकॉज काय माहिती आहे कारण की माझा मोबाईल पकडून माझे व्हिडिओ कोणच शूट करत नव्हतं, त्याच्यामुळे मलाच मोबाईल माझा घेऊन ह्या लोकांना शूट करावं लागत होतं. सो त्याच्यामुळे त्यानंतर हिचीने घेतला आणि फायनली थोडंसं ना क्लिक पण केलं. तेव्हा जाऊन कुठेतरी माझे व्हिडिओ क्लिक झाले असतील. आणि म्हणायला गेलं तर इतकी मजा आणि धमाल केली ना, म्हणजे आम्ही तिघी तरी असतो ना तरी पण फुल एन्जॉय करून आलो असतो. कारण की जिथे रिची असेल, संध्या शांत आहे, रिची थोडीशी आहे, म्हणायला गेलं तर असं माणूस पाहिजे कार्टून आपल्या ग्रुपमध्ये, जेणेकरून म्हणतात ना खूप मजा येईल आणि उत्स्फूर्त वाढेल थोडंसं. त्यानंतर आम्ही इकडे परत त्या ह्याच्यामध्ये येऊन बसलो आणि इतकी एन्जॉय केली आम्ही की पाण्यामध्ये की विचारून सोय नाही. त्यानंतर जसं जसं ना ऊन वाढत जात होतं ना तसं तसं की नाही थोडंसं जरा बरं वाटत होतं. बिकॉज एवढं पाणी थंड लागत होतं ना, तर विचारूनच सोय नाही. इतक्या थंड पाण्यामध्ये परत थंडी वाजत होती. आणि परत मग आम्ही पाण्यामध्ये गेल्यानंतर थोडंसं ऊन आलं की आम्ही उन्हासाठी पण जात होतो. आणि या वेविंगमध्ये तर इतकी मजा आली ना का विचारूनच सोय नाही. वर खाली आदळून आपटून त्या लाटांमध्ये काय समजतच नव्हतं. त्याच्यामुळे म्हटलं जाऊ दे बाबा, जे काय होईल ते इथेच. आणि हे बघा, हे BK वॉटर पार्कचं आपला वेव पूल आहे. मग आम्ही गेलो पुढे. आता ह्या तिघीने एवढं धरून घेतलं ना, इथे माझा ना टांगा पलटीच झाला होता. आणि त्या टांगा पलटी करून झाल्यानंतर अशी भन्नाटपणे भूक लागली होती ना का विचारून सोय नाही. मग काय जेवणाचं इकडेच बसले शांत आपले खाऊन पिऊन लेझी गर्ल्स. आता जाणार आम्ही लेझी पूलवरती. खूप कंटाळा आलाय. किती मजा केली आम्ही माहितीये का, इतका एन्जॉय ना गोव्याला जाऊन पण आला नसतं. इतका एन्जॉय आम्ही ना इकडे गोवा. नाही, मला अजिबात यायचं नाही. ज्याला जायचं ते जाऊ शकता, मला अजिबात घेऊन जाऊ नका. जेवण छान होतं, व्हेज नॉन व्हेज मध्ये पण. तो डायलॉग नको मारूस, बस गा. पळेल नाहीतर सुंटे वाचून कोकळा जाईल नाहीतर. आणि हे बघा इथे आहे आपलं जेवणाचं. एवढे मोठे फॅन आहेत. तर कोण बोललं होतं विटीवरनं आणलेले? ही ऋतुजा. विटीचे चोरलेच बोलले. ऋतुजा बोलले विटीवरून आणि नेक्स्ट वीकला आम्हाला नशीब आम्ही कोल्ड्रिंक्स तरी प्यायला संपलं आता. बरं वाटतंय जरा आता जीवाला. खरंच रिलॅक्स वाटतं. कधी ना कधी तरी ना महिन्यात एक तरी ट्रिप झाली पाहिजे. ऍक्च्युली कारण की नुसतं पैसा कमवायचा आणि नुसतं हे करायचं काय चालला कुठं काही. बघा कोणी नसलं तरी चालेल, पण आम्ही फक्त चौघी चालू. काय गरज नाही, काही गरज नाही. आणि आमच्या ग्रुपमध्ये एक आहे, ही बडबड करायची कॉम्पिटिशन असणार, हिला बोलवणार, एन्जॉय करायची असणार. हमारे में हम 4 जण आहे. 4 जण में सबसे अगर फायनली आता रेस्ट करून झाले. आता आम्ही जाणार आहे पुढे जायचं आता लेझी. आता आम्ही पण झालं लेझी आणि आता आम्ही जाणार आहोत लेझी पूलवर. चला तर गाई, हे बघा इथे जेवणाची व्यवस्था होती पाठीमध्ये बघाल तर इकडे जेवायला. आणि जागा पण खूप मोठी आहे, प्रशस्त आहे आणि त्याची गर्दी नाही आहे. दोन्ही ठिकाणी अशी लाईनिंग आहे. व्हेज नॉनव्हेज दोन्ही कॅटेगरीमध्ये आहे. जेवण एक नंबर होतं नॉनव्हेजमधलं. व्हेजमधलं कसं होतं, त्यांचं पण जेवण छान होतं. एकदम सुंदर डाळ भात खूप सुंदर. त्यानंतर इकडे पिण्याचं पाणी आहे थंड. त्यानंतर इथे कोल्ड्रिंक वगैरे आहे, सगळं आहे इकडे. आणि हा नजारा आहे. ती मंदबाई बघा तिथे बसलेली दिसते का ती. आता आम्ही जातोय, चला तर मग.
बाई आम्ही पण आलो लेझी पूलमध्ये जरा लेझीपणा करायला. इथे गाण्यांचा आवाज येईल त्याच्यामुळे मी व्हॉइस ओव्हर देते इकडे, बिकॉज हे ना माझ्या आयुष्यातलं तर म्हणाल लेझी पूलवरचा तर सगळ्यात भयानक अनुभव होता. कारण की आमच्या समोर ना लोकांचा टांगा पण पलटी होत होता. पण मला या पाण्याची इतकी भीती वाटते ना, मला सगळ्यात बेस्ट म्हणजे ते बाकीचं रेन डान्स वगैरे वाटत होतं थोडंसं, पण हे ह्याच्यामधून टांगा जर पलटी झाला तर नाकातोंडात पाणी गेल्याशिवाय काय राहत नाही बरं. आणि या वयाला पाठीच ठेवलं होतं. म्हटलं बाई मी फ्रंटलाच बसेन, तू माझ्या पाठीच राहा. पण पाठी बसेन, पण याची काय मस्ती चालू होती ना बाई, विचारूनच सोय नाही. आणखी मला बोलते तोंड पाठी कर जरा, मला व्हिडिओमध्ये घे. आणि आमच्या पाठीमागे ना संध्या आणि ती ऋतुजा होते. पण संध्याला एवढी भीती वाटत होती ना का विचारूनच सोय नाही. संध्या म्हणते बापरे मी पलटी होते का काय, म्हणते नाही गं पलटी होणार, लोक एवढे पाठी होते ना एवढे पाठी होते ना का विचारून सोय नाही. तर आम्हाला पण घ्या व्हिडिओमध्ये. ते म्हटले या पुढे आलात तरच तुम्हाला व्हिडिओमध्ये घेणार, नाही तर घेणार नाही. तर मग आम्ही ना थोडासा व्हिडिओ केला. पहिल्या ह्याच्यामध्ये तर इतकी मजा आली ना, इतकी मजा आली ना. हे बघा हे जोडपं बघा कसं आपलं गोल गोल फिरते. आणि पाठची जी बसली ना ती इतकी घाबरते ना का विचारून सोय नाही. फ्रंटमध्ये जी ती रिलॅक्स जशी माझ्यासारखी, आणि माझ्या पाठचीवाली तर लयच आहे आगाव, ती तर काय बाई ऐकतच नव्हतं कोणाच्या ह्याला. आणि मग काय आम्ही एकमेकांचं हे करून आपलं मस्त निवांत लेझीमध्ये बसलो होतो, छान आरामात शांततेत. दिवसभरातल्या काहीच गोष्टी घडामोडी काहीच नाही आहे, नाही मम्मी टम्मी कोणाचा आवाज ना काय, भांडी कुंडी ना काय. त्याच्यामुळे आज आमचा दिवस होता रिलॅक्समध्ये होता. पण संध्याकाळी जाऊन बापरे घरातले कामं करावेच लागणार होते. सकाळचा 8 पुन्हा आलोच होतो, पण संध्याकाळी पुन्हा किचन वाटच बघत असेल कधी बाई येईल माझी मालकी आणि जेवण बोल. इकडे बघा ना तर पूर्ण पाणी ते अंगावरती पडणार होतं ना माझ्या, पडलंच फायनली. आणि तिथंच थांबलं होतं. मला इतकं भिजवून टाकलं ना, पूर्ण सुकलो होतो आम्ही लिटरली जेवायला गेलो तेव्हा. आणि आता पूर्ण भिजून आलो आम्ही. आणि फुल एन्जॉय केला, फुल एन्जॉय, इतका एन्जॉय केला ना अक्षरशः खरंच. तू पण नशिबा चष्मा घेऊन गेली होती, म्हणजे गॉगल घेऊन गेली होती, नाहीतर माझी वाटच लागली होती. कारण की उन्हाने पण काय बघता येत नव्हतं आणि डोळ्यामध्ये पाणी गेल्यानंतर क्लोरीनचं डोळे पण लाल लाल पडत होते. त्याच्यामुळे मला माहिती आहे की हा पाण्याचा अनुभव चांगलाच आहे. त्याच्यानंतर ना आम्ही परत वेव्ही पूलमध्ये आलो, कारण की त्यांनी टायमिंग सांगितलं होतं की वेव्ही पूलमध्ये या टायमिंगवरती ते चालू होणार होतं. त्याच्यामुळे म्हटलं जाऊ दे, हे झाली राईड का त्या राईडला, ते झाली राईड का ह्या राईडला, असा आमचा हे चालूच होता. आणि खूप मजा पण केली आम्ही. अशी मजा तर सगळ्यांनी करावं, कारण की एक दिवस तरी आपला व्हायलाच पाहिजे. आणि आम्ही खूप दिवसापासून ठरवत होतो, प्लॅन काय ठरवायला इथे जातात, पण सक्सेसफुली करायला सगळ्यांची मतं काय ना काय तरी येतच होते. कारण की आता हे बाकीचे जे आहेत ते रामनवमीवाल्या होत्या, त्यांचे उपवास होते, व्रत होते, मग आम्हाला जमणार नाही असं नाही, भरपूर कारणं दिली. त्यानंतर मग आम्ही फायनली आजची तारीख ठरवली. आम्ही येणार होतो दुसऱ्याच दिवशी, पण आलो तिसऱ्याच दिवशी. असं आलो आणि फुल मग इथे येऊन बसलो. इथे व्हिडिओ शूट केले आम्ही इन्स्टाला टाकायला आणि यूट्यूबला टाकायला इथूनच. कारण की ते कवर लावलं होतं ना, त्याच्यामुळे एवढं काही क्लॅरिटी येत नव्हती, पण त्या मानाने म्हणायला गेलं तर बरीच होती. आता हे गाणंच असं लागलं होतं ना, तर भाई मॅडम आमच्या एकदम रुबाबात येत होत्या. आणि ह्यांना बघून तर मला इतका हसायला येत होतं ना का विचारूनच सोय नाही. हसणं पण काय थांबत नव्हतं, आणि काय यांच्या ॲक्टिंग्स पण बघून तर खूप भरणार. आणि त्यानंतर मग आम्ही झालो फ्रेश वगैरे फायनली. आणि नंतर ना मग आम्ही बसलो असेच. मी म्हटलं चला बाबा चाय नाश्ता घेऊया. तर मला वाटलं चाय आणि बिस्किट वगैरे असेल, पण इकडे नाश्त्याला पण भारीच ठेवलं होतं बरं. सगळं मस्तपैकी तोंडावरती फेसवॉश वगैरे केला, केस पूर्ण ओली होती ती सुकवली मोठ्या मोठ्या पंख्यांच्या खाली. इकडे याचं कॉल सेंटर चालूच झालं होतं. बाई गॉगल काय सोडतच नव्हती, तोंड दिवसा ढवळ्या नुसती गॉगलच लावून ठेवली होती. आणि त्यानंतर आमच्याकडे आला आमचा नाश्ता संध्याकाळचा. तर इथे आहेत पाव आणि पावभाजी होती, त्याच्याबरोबर ना हे चायनीज भेळ होती. आणि गोड म्हणून ना इथे ना जिलेबी ठेवली होती. तिची मस्तपैकी एन्जॉय करत होती तिचं नाश्ता. आणि त्यानंतर ह्या बाईने पण आणला स्वतःसाठी. आणि फायनली आम्ही पण इथे बसलो चौघीजणी थाट मांडून, आणि आता आम्ही खायला सुरुवात करणार होतो. इकडे बघायला ना तर संध्यानी पण ना डबलचं हे घेऊन आले होते, तीन मी तर एकच आणले होते, कारण की मला आवडत नाही गोड खाल्लं की मला परत दातांना ना झिंझिण्या येतं. त्याच्यामुळे मी काही जास्त हे करत बसली नाही. आणि फायनली म्हणाल ना तर आम्ही इथं बसलो आणि खाणार होतो. आणि त्यातमध्ये ना माझी मेमरी एवढी फुल झाली होती ना, काहीच सुचत नव्हतं. तर मला काय उडवायचं आणि काय करायचं. तर मी इथे केलं जराशे शायनिंग मारले, आणि नाकावरती ना थोडं क्लोरीनच्या पाण्याने ना डाग राहिला होता. असं वाटत होतं बापरे आता हे कायमचं राहतं की काय.
पण ते गेलं थोडं चला प्रत्येकाचं आम्ही आता थोडंसं निघालोय लागलं. फायनली आपल्या घरी जायला. आज जातो आणि नंतर नेक्स्ट ट्रिप आम्ही गोव्याला, अलिबागला. नाहीतर तुम्ही पण आम्हाला सजेशन द्या कुठे जायचं, तुमच्या गावाला यायचं का जोरात आम्हाला? बोलशील तर ऐकायला जाईल बाई. तुमच्या गावाला यायचं का आम्हाला? तुम्ही आम्हाला सजेशन द्या की नेक्स्ट पिकनिक तुम्हाला मला कुठे बघायचं आहे. जास्त गोरं कोण दिसतंय तुम्हाला ते बघू शकता. मज्जा आली पण आजची ट्रिप फक्त चौघीच होतो आम्ही, बट फुल एन्जॉय केली, धमाल केली. आणि बीके रिसॉर्ट पण खूप छान आहे, थोडंसं अमाऊंट जास्त आहे पण बाकी खूप छान होतं. खूप मज्जा केली, खूप मज्जा केली. आता कुठून कुठून आणि मी कशी दिसते फ्रॉकवर बघा जरा आणि सांगा मला कशी दिसते. आता माझं हे पण झालंय फुल मेमरी. मला आता टेन्शन आलंय, मला काहीतरी व्हिडिओ डिलीट करावे लागतील, त्यानंतर मला हे टाकावे लागणार. येस सर, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. एक ही यांचं काय, यांचं काउंटर. माझ्याकडे साडी आहे, तर मग साडी आणि ब्लाऊज पीस काहीतरी आपलं, साडी आणि पॅन्ट टी शर्ट. चलो भाई, आता माझं हे पण झालं तर आम्ही आता निघतो. रॅपिडो बुक केलेली आहे, आमची रॅपिडो येईल तिकडे. आणि आता आम्ही निघालोय. बाय बाय. बीके रिसॉर्ट खूप छान आहे, मस्त आहे. जेवणाला पण, नाश्त्याला पण, आणि संध्याकाळचा नाश्ता पण खूप सुंदर होता, भारी होता, टेस्टी होती. आणि व्हरायटी खूप छान छान होती, म्हणजे वेगवेगळं होतं, सारखं तेच नव्हतं. सो आता इथे सगळ्या राईड्स ना शांतीने गेलेत. आणि फायनली आता आम्ही परतीचा प्रवास करत आहोत. सो चला गाईज, बाय बाय. मी इथेच वाइंड अप करते, बिकॉज माझ्याकडे ना जास्त मोबाईलमध्ये माझ्या तेवढी स्पेस नाही आहे की व्हिडिओ तेवढा हे करेल म्हणून. सो मी इथेच थांबवते. भेटू आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. सो आजचा प्रवास आमचा खूप छान झाला, मस्त झाला, भन्नाट झाला, खूप एन्जॉयबल होता. आणि पहिली गोष्ट म्हणजे मी निर्वीला खूप मिस केलं, कारण की इथे ना लहान मुलांसाठी पण राईड्स खूप छान छान होत्या, छोटे पूल होते, स्लाइड्स वगैरे होत्या, आणि फुल धमाल केली आम्ही. पण मी माझ्या निर्वीला मिस केलं. सो आणायला पाहिजे होतं मी तिला, पण नाही आणलं. पण नेक्स्ट टाईम फॅमिली पिकनिक ज्यावेळेस असेल ना, ट्रिप असेल, त्यावेळेस नक्कीच मी घेऊन जाण्याचा प्रयत्न करेन. प्रयत्न नाही, कन्फर्म तिला नेईन. सो आजचा के रिसॉर्टचा प्रवास इथे संपतोय, समाप्त होतोय. बाय गाईज, बाय बाय बाय.